सेकंड कोण आहे बाई? कशाला केलंय तू चालू? आज मी करणार आहे. हॅलो कुठल्या विषयावर बोलणार आहे? आवाज येतोय का सगळ्यांना? असेल तर चॅट बॉक्स मध्ये आपण मॉर्निंग आवाज येतो? सर आवाज येत नाही. चॅट बॉक्स मध्ये सांगा आवाज येतोय का? लेक्चरला सुरुवात करूया. येतोय आवाज? चला लेक्चर जॉईन होत आहे पुढे. तोपर्यंत आजच्या तासाला आपण तासाला आपण कथेचे घटक पाहिलेले होते. आज कथा वाङ्मय प्रकाराची जी वैशिष्ट्ये आहेत ते पाहणार आहोत. साधारणपणे येतोय आवाज? आवाज तासाला आपण कथेची वैशिष्ट्ये हा घटक पाहणार आहोत. गेल्या तासाला आपण कथेचे घटक पाहिले होते. तासाला आपण कथेची वैशिष्ट्ये हा घटक पाहणार आहोत. तर जी कथेची वैशिष्ट्ये आहेत त्या कथेच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे चल येतोय आवाज आता क्लिअर? चॅट बॉक्स मध्ये टाका. येतोय? येस. चला सुरुवात करूया. झालेला आहे आवाज क्लिअर. आता सुरुवात करूया. अच्छा सगळ्यांना येतोय? सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. गुड. लेक्चरला सुरुवात करूया. कथेची वैशिष्ट्ये पाहिजे आपल्याला. आज जी काही कथेची 6-7 वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य पाहणार आहोत. पहिलं कथेचं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते. पहा अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कथा हा वाङ्मय प्रकार जो आहे तो सर्वांच्या आवडीचा आहे. आकारमानाने छोटी असते, एककेंद्री असते. आता सगळं ते आपण पाहणार आहोत. लक्षात आहे?
बरोबर. तर मनोरंजन करते म्हणजे काय करते पहा. मराठी कथा विलक्षण मनोरंजन आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. खुमारी म्हणजे लज्जत, चव, गोडी. बरोबर. कारण अगदी लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत कथा ही सगळ्यांना आवडते. कारण आपण ज्यावेळी आपण बोलायला शिकतो लहानपणी त्यावेळीच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चिवकावच्या ह्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतात. त्यामुळे आपण गोष्टी वेल्हाळ होतो. बरोबर. म्हणून कथेचं जे पहिलं उद्दिष्ट आहे ते मनोरंजन करणं हे आहे. आणि ती चव, गोडी, न्यारी अतिशय चांगली आहे. त्यामुळे कथा ही सर्वांना आवडते. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आहे. जे मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, काव्य, महाकाव्य, त्यामध्ये कथा हा सुद्धा एक वाङ्मय प्रकार आहे. तो अतिशय लोकप्रिय असा काय आहे साहित्य प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. आता पहा, अलीकडच्या काळामध्ये प्रसार माध्यम, सोशल मीडिया याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. उदाहरणार्थ व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, टीव्ही असतील. बरोबर. परंतु जर तुम्ही ह्या प्रसार माध्यमांच्या आधीच्या काळाचा जर विचार केला, साधारणतः एक 10 वर्ष जर आपण पाठीमागे गेलो, बरोबर, त्यावेळी जी मनोरंजनाची साधनं होती, दूरदर्शन असेल, खाजगी वाहिन्या असतील, रेडिओ असतील. बरोबर. अलीकडच्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं खूप झाली आहेत. पण जर आपण एक 10 वर्ष पाठीमागे गेलो, जिथं फेसबुक, व्हॉट्सअप किंवा नेटचा इतका विकास झालेला नव्हता, त्यावेळी जे दिवाळी अंक असायचे, बरोबर, त्या दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचं पान असायचं. बरोबर. म्हणजे ते एक मनोरंजनाचं साधन असायचं. लोक आवर्जून दिवाळीची वाट पाहायची. लहान मुलं वेगळ्या करण्यासाठी, मोठी माणसं वेगळ्या करण्यासाठी. का? काहीतरी आपल्याला वाचायला मिळणार आहे, काहीतरी आपल्याला मनोरंजनासाठी मिळणार आहे. त्यामुळं वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचं पान दिलेलं आहे. आपण जे पाठीमागच्या तासाला कर्मणूक कालखंड असेल, अभिरुची असेल, बरोबर, ते सगळे कालखंड पाहिले तर ते अत्यंत महत्वाचे कालखंड होते. बरोबर. म्हणजे कथेचं जर वैशिष्ट्य आपल्याला म्हटलं तर ते मनोरंजन करणं हे वैशिष्ट्यामुळं ही कथा लहान मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते आणि कथा ऐकण्याचा आनंद मनमुराद ते लुटत असतात. मनोरंजकतेमुळे मनोरंजनाची कितीतरी आधुनिक साधने आलेली आहेत, उदयाला आलेली आहेत. आता टीव्ही असतील, जे आता मी तुम्हाला प्रसार माध्यमे सांगितलेली आहेत, तरी सुद्धा आजच्या काळात सुद्धा कथेलाच पहिला मान दिला जातो. पहिला मान दिला जातो याचा अर्थ काय? जे साहित्य प्रकार, मराठी साहित्यामध्ये जे काही साहित्य प्रकार आहेत, त्या सगळ्या साहित्य प्रकारामध्ये कथा या वाङ्मय प्रकाराच मानाचं स्थान देतात. कशामुळं? कारण ती मनाचं मनोरंजन करते. वयोगटाचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. बरोबर. कथा सर्वांनाच हवीशी वाटते, कारण तिचं मनोरंजनामध्ये दडलेलं आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. लक्षात आलं? मोठी माणसे याला अपवत नसतात. म्हणून गोष्टी वेल्हाळ, माणूस गोष्टी वेल्हाळ झालेला आहे. गोष्टी वेल्हाळ या शब्दाचा अर्थ काय? की गोष्टी ऐकण्यासाठी तो काय झालेला आहे? प्रिय झालेला आहे. त्याला गोष्ट ऐकणं अतिशय प्रिय झालेलं आहे. गोष्टी ऐकल्यामुळे त्याचं मनोरंजन होतं. या सगळ्या स्पष्टीकरणाचा जर आपण विचार केला, ते कथेचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे काय? कथा मनोरंजन करते, मनाला आनंद देते, विरंगुळा देते. बरोबर. कथा या सगळ्या गोष्टीमुळे कथा मनोरंजन करते. हे कथेचं काय आहे? पहिलं वैशिष्ट्य आहे. लक्षात आलं? हे जे आपण सगळं हे पाहिलेलं आहे, काय म्हणायचं, हे जे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, ते विलक्षण आहे, मनोरंजक आहे. कथेला पहिलं मानाचं पान दिलेलं आहे. म्हणजे काय? ही कथा इतकी लोकप्रिय आहे म्हणून मानाचं पहिलं पान आहे. हवीशी वाटते. त्यामध्ये कोणत्याही वयोगटाचा संबंध आपल्याला दिसून येत नाही. लक्षात आलं? पहिलं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं कथेचं, कथा ही मनोरंजन करते. दुसरं वैशिष्ट्य पहा, कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेमुळे काय होतात? सुसंस्कार होतात, मूल्य रुजवता येतात. कोणकोणते संस्कार होतात पहा.
आता इथं जे आपण पाहणार आहोत की मनोरंजकता हे तर कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहेच, त्याचबरोबर कथा ही मानवी मनावर संस्कार करण्याचं जबरदस्त काम करते, बरोबर. मग त्या कथेच्या माध्यमातून जे मूल्य विचार असतात, अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. अगदी महानुभव पंथापासून जर आपण या कथांचा विचार केला तर आपल्याला पाहिजे ना की चक्रधर स्वामींनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कथा सांगून तिथून मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. संत ज्ञानेश्वर आहेत, संत नामदेव आहेत, संत एकनाथ आहेत, बरोबर, संत तुकाराम आहेत. यांनी प्रत्येक, आता जे अभंग असतील किंवा काय असतील ते एक प्रकारची कथाच असते, बरोबर. कथा काय करतात पहा, सुसंस्कार होतात. म्हणजे काय, कथा हा मानवी मनाला प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात, बोध देतात, ज्ञान देतात. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार असे कितीतरी की जे गुण मानवी मनाला काय करतात, उभारी देतात, कसं वागायचं नाही याची शिकवण देतात. आणि अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत की त्या कथांमध्ये सुसंस्कार आपल्याला मिळतात. अति तिथं माती, बरोबर. अशा कितीतरी, गर्वाचे घर खाली, ज्या म्हणी आहेत ती एक प्रकारची कथाच आहे, बरोबर. की अति केल्यानंतर माती होती, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे या ज्या कथा आहेत त्या कथांमधून फक्त कथा सांगणं आणि ऐकणं आणि मनोरंजन करणं एवढाच कथा वाङ्मय प्रकाराचा हेतू नाहीये. तर त्यातून मानवी जे स्वभाव आहेत, स्वभाव गुण आहेत, ते स्वभाव गुण वाढवण्यासाठी, बरोबर, ते स्वभाव गुण वाढवण्यासाठी हे वरील प्रकारे तुम्हाला जेवढे जे मूल्य विचार, ही सगळी मूल्य आहेत वरची, ध्येय शमप्रष्ट, बरोबर. की आपण अनेक कथा ऐकल्यात. आता एवढ्या कथा ऐकलेल्या आहेत की उदाहरणं देता देता नको होईल. एक शेतकरी असतो, त्याला 4 मुलं असतात, आळशी असतात. मग तो एक काठी त्यांच्याकडे, तो मुलं काठी मोडतात, मग त्याचं बंडल करतात, ते एकत्र बांधतात आणि मोडायला सांगतात, मोडत नाही, बरोबर. एकीचे बळ, अशा अनेक कथा. म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. प्रत्येक कथेमधून आपण मुलांना संस्कार, सुसंस्कार देण्याचं कार्य करत असतो. म्हणजे अशा मूल्य संस्कार, मूल्य विचार रुजवण्याचं काम कथा करत असतात, बरोबर. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, बरोबर, कोहल्याला द्राक्ष आंबट, जेवढ्या म्हणी तुम्हाला आठवतील तेवढ्या त्या कथा आहेत. आणि इथं सांगितलं त्या कथा मानवी मनावर काय करतात, संस्कार करत असतात. पहा आता हे ज्या कथा आहेत, मानवी मूल्य, जी मानवी मूल्य आपण आता वर सगळी मूल्य पाहिलेली आहेत, त्या मानवी मूल्यांची कदर करणारी म्हणजे काय, की त्यांना योग्य घडवणूक करणारी, तत्व सांगणारी, मूल्य दाखवणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. झालं. सुसंस्कार, मनोरंजन करणं हे तर कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. पण फक्त मनोरंजन करणं, एखादी गोष्ट ऐकणं आणि या कानाने ऐकणे आणि त्या कानाने सोडून देणे एवढं कथेचं वैशिष्ट्य नाही, काम नाही. तर मानवी जीवनामध्ये जे चांगलं आहे, जे टिकावं आहे, जे प्रेरणा देणारे आहे, सगळे मूल्य विचार आहेत ते कथेमधून येतात. म्हणून मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात आपल्याला जागोजागी काय होतात, आढळताना दिसतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकाच्या मनावर ठासवता येते, बरोबर. म्हणजे एखादी व्यक्ती आहे आणि ती गरीब असणारी, शोषण सहन करणारी, कुणालाही काही न बोलणारी व्यक्ती एकदम मोठी कशी होऊ शकते, पराक्रमी कशी होऊ शकते, अशा अनेक प्रकारच्या कथा आहेत. त्या कथांमधून आपण त्याला बोध कथा म्हणू शकतो, बरोबर. त्या कथांमधून आपण या सगळ्या, साधारणतः आपल्याला ससा आणि कासवची आपण गोष्ट पाहिजे, तर ती कासव हळूहळू चालणार, ते सशाला काय शर्यत जिंकणार असा गैरसमज होऊ शकतो. पण ते त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती शर्यत जिंकतं, बरोबर. मग समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ती परिस्थितीला हार मानणारे आहेत, परिस्थिती समोर झुकणारे आहेत, संकटांसमोर, अडचणींच्या समोर हार मानतात का काय असं होतंय. परंतु एखादी कथा
त्या व्यक्तीच्या मनावर इतकं ठसा उमटवते की त्याच्यामुळे त्याच्या मनावर संस्कार होतात आणि या सगळ्या संस्कार क्षमतेचा वैशिष्ट्य किंवा हे सगळे कथेमधून सद्गुणांचा वर सगळे सांगितलेले हे सद्गुण आहेत, या सद्गुणांचा परिचय करून कथा देते. बरोबर. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? कथेमुळे सुसंस्कार होतात. सुसंस्कार याच्या अर्थ चांगले संस्कार जे या तुमच्या स्क्रीनवर दिसतात त्याच्यापेक्षाही अनेक असू शकतात, जे तुम्ही चांगले जे करून समाजमान्य आहे, समाजप्रिय आहे, असे सगळे संस्कार आपल्याला कथा या वाङ्मय प्रकारामधून होतात. म्हणून ही कथा अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत लोकप्रिय असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण कथेचं हे दुसरं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य पहा, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. एखादी कथा जर आपण वाचत असू तर ती उत्कंठा, जिज्ञासा, आता कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार, बरोबर. जर समजा आपण एखादा सिनेमा पाहत असू, सिनेमा सुद्धा कथानकच असतं, बरोबर. आणि आता काय, नक्की काय, नक्की पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार, अशी आपल्याला जिज्ञासा आणि उत्सुकता लागून राहिलेली असते, कुतूहल वाटत असतं आपल्याला. तसं का अनेक वेळा आपल्याला कथा वाचताना सुद्धा काय होत असतं, आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते, बरोबर. म्हणून कथा ही उत्कंठा वाढवत असते, त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते, कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते, बरोबर. आता नेमकं हे पात्र काय करणार, आता त्याच्यावर हे असं झालेलं आहे, पुढे ते काय होणार, असं प्रत्येक प्रसंगाला वाटत असल्यामुळे आपण त्या कथेशी एकरूप होतो, कथानकाशी एकरूप होतो आणि त्या कथानकाच्या पुढं 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 काय होणार अशा प्रकारे आपल्या मनामध्ये काय होते, जिज्ञासा निर्माण होते आणि उत्कंठा वाढवत जाते. कथेतील पात्र प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केली असते की वाचक त्यामध्ये तल्लीन होऊन जातो. वेगवेगळी पात्र, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना, भाषाशैली याच्यामुळं वाचक एकरूप होतो त्या कथेची आणि त्यात तल्लीन होऊन जातो, रमून जातो आणि तो त्या कथेचा घटक आहे काय असं वातावरण होतं, बरोबर. पुढं वाचकाला कथा वर्तमान काळातून भूतकाळात नेते. काही कथा वर्तमान काळातून भूतकाळात घेऊन जातात, पुन्हा वर्तमान काळात आणतात, फ्लॅशबॅक, बरोबर. लेखन शैलीमुळे अशा कथा उत्कंठावर्धक होतात. काय की आत्ताची परिस्थिती, पाठीमागे काय झालं, पुढं काय होणार आहे, पुन्हा आता काय चालू आहे, हा जो काळाचा महिमा आहे तो आपल्याला कथेतून पाहायला मिळतो. आणि अशामुळे आता काय घडलं, पाठीमाग हा व्यक्ती आता कशी वागते, कारण पाठीमाग असं घडलेलं आहे, पुढं कशी वागेल, या सगळ्या ज्या उत्कंठ असतात, जिज्ञासा असतात किंवा जे कुतूहल असतं, हे कथामधून काय होत असतं, वाढवताना आपल्याला दिसून येतात. जर आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शोध ही कथा आहे. पहा, सगळ्यांनीच आज हा लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जे PDF दिलेला आहे त्यांनी शोध कथा पाहिजे. अनु नावाची व्यक्तिरेखा आहे, ती आता कथा आपण पाहताना शिकताना पाहणारच आहोत. अनु एक व्यक्तिरेखा आहे, त्यामध्ये भिडे दाम्पत्य आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, लेखक आहे, मुक्ता आहे, इन्स्पेक्टर आहे, 1 रुपयाची नोट आहे. तर हे सगळं पाहिलं तर आज आकस्मिक वळण कशी घेते, कथा सुरू होते आणि ती वेगवेगळ्या टप्प्यावर कसे नाट्यमय प्रसंग असतात, शेवट कसा होतो, त्यामुळे शेवटपर्यंत सर्वांची उत्कंठा टिकून राहते. शेवटपर्यंत काय राहते, सगळ्यांची उत्कंठा आहे ती टिकून राहते. आणि आपल्याला आपण ज्या पद्धतीने ती कथा वाचत असताना विचार करत असतो, अगदी त्याचा जो शेवट आहे, तो शेवट जो उत्कर्ष बिंदू आहे, उत्कंठा अगदी आपली होते आणि आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं. आता कसं अस्वस्थ व्हायला लागतं, काय होतं ते तुम्ही कथा व्यवस्थित वाचायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बरोबर. म्हणजे कथा वाचकाची काय वाढवत असते, वेळोवेळी उत्कंठा. आणि ज्या कथेमध्ये अशी उत्कंठा जास्तीत जास्त वाढत असते, कमी होत असते, वाढत असते, कमी होत असते, अशाच कथा वाचनीय आणि लोकप्रिय असलेल्या आपल्याला दिसून येतात. समजलं. तिसरं, कथा या वाङ्मय प्रकाराचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय आहे,
कथा वाचकाची उत्कंठा वाढवते. पहिलं वैशिष्ट्य काय आहे की कथा मनोरंजन करते, मनोरंजकता हे पहिलं कथेचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे कथेचं की दुसरं वैशिष्ट्य आहे कथा सुसंस्कार करते, चांगले संस्कार करते. तिसरं वैशिष्ट्य आहे कथेचे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते, म्हणून कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. पुढचं वैशिष्ट्य पाहूया आपण. कथा ही एक केंद्रीय असते. काय असते? कथा ही एक केंद्रीय असते. म्हणजे नेमकं काय असतं बरं? जर तुम्ही नाटक वाङ्मय प्रकार पाहिला तर नाटकामध्ये मुख्य मुख्य कथा असते, त्याला उपकथानक असतात, गौण कथानक असतात. कादंबरी जर आपण पाहिलं तर त्याला मुख्य कथानक त्याला असणारे आणि गौण कादंबरीचा आकार रचना ही मोठी असते. तशी कथा ही जी आहे ही कथा काय आहे पहा, एक केंद्रीय आहे. कथा एक केंद्रीय आहे कशी? अनुभवाचे रचनेचे एक केंद्रीयत्व कथेचं वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्रीय नसते. म्हणजे काय? आता सांगितलं तसं की कथेमध्ये एकच विषय असतो, एकच कथानक असतं आणि त्याच्या भोवतीच त्याची पात्र, वातावरण निर्मिती आणि भाषाशैली याच्या माध्यमातून अगदी कमी आकाराची असते. तसं नाटक आकाराने मोठं असतं, पात्रसंख्या जास्त असते. कादंबरी आकाराने मोठी, पान संख्या जास्त, त्यामध्ये येणारे मुख्य पात्र जास्त, गौण पात्र जास्त, प्रसंग जास्त, त्यामुळे ती बहुकेंद्रीय असते. कोण? नाटक आणि कादंबरी. पण कथा एक केंद्रीय असते. म्हणजे पहा, एक केंद्रीय म्हणजे काय? खाली दिलेलं आहे पहा. कथेतील पात्र, प्रसंग, वातावरण मर्यादित असते. काय असते? मर्यादित असते. मर्यादित असते म्हणजे काय? लहान असतात आकाराने. नाटक आणि कादंबरीच्या आकाराने लहान असतात, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते. जसं एखादं नाटक, एखादी कादंबरी खूप मोठी असते. पसरट म्हणजे काय? खूप मोठी, अनेक पात्र. तसे स्वरूप स्फुट छोटे असते. कशाचे? कथेचे. बरोबर? फरक लक्षात येतोय तुमच्या? इतर मराठी साहित्यातले जे इतर साहित्य प्रकार आहेत, नाटक, कादंबरी, ते बहुकेंद्रीय आहेत. वेगवेगळे विषय, वेगवेगळी पात्र, जास्त पात्र, वेगवेगळी म्हणण्यापेक्षा जास्त पात्र बोलूया आपण. कथेतील प्रसंग छोटे असतात, लहान असतात, कमी असतात, पात्र कमी असतात, वातावरण निर्मिती मर्यादित असते, म्हणून ती लहान असते, लघु असते, पसरट नसते. बरोबर? म्हणून कथा ही मर्यादित असते. अगदी बरोबर आहे. मर्यादित याचा अर्थ कमी. जसं आपण जर पाहिलं तर आपण एखादा चित्रपट पाहतो 3 तासाचा असतो कमीत कमी. एखादी मालिका पाहतो किती वेळाची असते आपल्याला माहित नसतं. एखादं नाटक पाहतो रंगमंचावर आपण 3 तासाचं असतं, 3 प्रयोगामध्ये असतं. बरोबर? पण तुम्ही एखादी जाहिरात पाहता, लक्षात आलं? साधारणतः 10 सेकंद, 20 सेकंद, जास्तीत जास्त 1 मिनिटाची जाहिरात असते. पण जरी ती कमी कालावधीची असली, 10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिटाची जाहिरात असली, परंतु त्यातून जो आशय ग्राहकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, कमी वेळामध्ये ती काय करते? जसं एखादा चित्रपट 3 तासाचा चित्रपट पाहून सुद्धा आपल्याला त्या विषय कळणार नाही, पण जाहिरात मात्र त्या उत्पादन जे आहे, जे प्रोडक्ट आहे, त्याची माहिती, गुण, फायदे, दोष आपल्याला पोहोचवते. तसं आहे. लक्षात आलं? हे उदाहरण दिलं तुम्हाला. म्हणून कथा ही एक केंद्रीय असते, मर्यादित असते, लहान असते, लघु असते, पसरट नसते. हे 4थं वैशिष्ट्य पाहिलं आपण कथा वाङ्मय प्रकाराचं. पुढचं वैशिष्ट्य पाहूया. पुढचं वैशिष्ट्य आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. लक्षात ठेवायचं कधीही, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पहा, तुम्ही कोणतीही गोष्ट पहा. एक गाव होतं, एक आटपाट नगर होतं. त्या गावामध्ये अमुक अमुक राजा राहत होता, लोक राहत होती. बरोबर? खूप खूप वर्षाची गोष्ट आहे. एकदा एक जंगल होतं, जंगलात एवढे प्राणी राहत होते. बरोबर? म्हणजे कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली जाते. जर तुम्हाला एखादी कथा लिहायची असेल तर ती तुम्हाला कोणत्या काळामध्ये लिहावी लागणार आहे? भूतकाळात लिहावी लागणार आहे. कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयीचे निवेदन असते.
बरोबर ना. एक राजा होता, तो श्रीमंत होता, एक राजपुत्र होता, 7 समुद्र पार करून तो गेला. बरोबर. म्हणजे जे निवेदन असतं, जी कथा सांगितलेली असते ती कोणत्या काळामध्ये सांगितलेली असते? ती भूतकाळामध्ये सांगितली असते आणि कथेत होऊन गेलेल्या घटनांचे निवेदन असते. घडणार आहे याचं निवेदन नसतं किंवा सांगितलेली नसते, तर ते झालेल्या गोष्टीची कथा असते. बरोबर. उदाहरणार्थ काय, एक गाव होते, आटपाट नगर होते, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. एक गाव होतं, तिथे एक राजा होता, तो खूप दयाळू होता. एक गाव होतं, खूप काळ पूर्वी आटपाट नगर होतं, तिथे एक क्रूर राक्षस राहत होता. लक्षात आला. म्हणून कथा ही भूतकाळात लिहिली जाते. लक्षात आला. होऊन गेलेल्या घटनेविषयी निवेदन असते. एक गाव होते, तिथे एक दानशूर, ही त्याची वाक्यरचना. पहा, कथेत एखादी हकीकत असते. आपण कथा या वाङ्मय शब्दाचा अर्थ पाहत असताना पाहिलेला आहे. कथा म्हणजे काय आहे? गोष्ट, हकीकत, माहिती. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्याचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. आले इथपर्यंत लक्षात? 5वं वैशिष्ट्य आहे कथेचं हे, कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली जाते. सगळी उदाहरणं तुम्हाला सांगितली आहेत. पुढं पहा काय, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. जसं कथेतून सुसंस्कार केले जातात, तसं कथेच्या माध्यमातून जीवनातील घटना, जीवनातील समस्या, जीवनातील प्रसंग यांचा वेध घेतला जातो. पहा, कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. मानवी जीवनामध्ये जे समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्यांचा वेध घेतला जातो. कथा ही जीवन स्पर्श असते, जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारी असते. त्याचप्रमाणे ती राजा राणीची कथा असू शकते, टॅक्सी ड्रायव्हरची असू शकते, नर्स असू शकते, गावातल्या एखाद्या लोकसेवकाची असू शकते, किंवा गावातल्या एखाद्या सामान्य व्यक्तीची असू शकते. प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलतापालतीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. धांडोळा घेणे म्हणजे काय की त्या प्रसंगांना स्पर्शून जाण्याची ताकद कथेमध्ये असते. आता या ठिकाणी पहा, आपण टॅक्सी ड्रायव्हर, आपण जी शोध कथा पाहणार आहोत त्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हरचं वर्णन आहे, नर्स आहे तिचं वर्णन आहे. जी आपण गडी कथा पाहणार आहोत त्यामध्ये गावातला जो गुरुजी आहेत, बरोबर, बापू गुरुजी, त्यांची कथा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग, घटना, भावभावना, वैचारिक उलथापालथ याची सर्व या सगळ्या घटकांना कवेत घेण्याची क्षमता कथेमध्ये असते. कथेला एकही जीवनविषयी वर्ज नाही. म्हणजे जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतात, मग त्या चांगल्या असतील, वाईट असतील, त्या प्रेरणा देणाऱ्या असतील, प्रेरणा देणाऱ्या नसतील, म्हणजे असा एकही घटक, मानवी जीवनामध्ये असणारा एकही प्रसंग, एकही अडचण, एकही घटक कथेचा विषय होऊ शकत नाही, असं कधीच होणार नाही. म्हणजे मानवी जीवनाच्या अंगाला स्पर्शून जाणारी कथा आहे. आपण बालपणी चिवकाऊंच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. तर जीवनाचा वेध घेण्याचे वैशिष्ट्य ही कथेची खासियत आहे. म्हणजे काय खासियत असते? म्हणजे काय की तिची ताकद आहे. लहानपणी आपण तुम्हाला सांगितलं मी, चिवचं घर होतं मेणाचं, कावचं घर होतं शेणाचं. ह्या कथेला आज मी तिला जवळजवळ 1000 वर्ष झाली असतील. किती वर्ष झाली असतील? चक्रधर स्वामींनी 11व्या किंवा 12व्या शतकामध्ये ती त्यांच्या शिष्यांना सांगितलेली एक गोष्ट आहे. लक्षात आलं? महानुभव पंत, त्याच्यानंतर वारकरी पंत, त्यांच्यानंतर या सगळ्या गोष्टी, बरोबर.
तर चक्रधर स्वामींनीही त्यांच्या शिष्यांना हा 800-900 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आजही आपण आपल्या घरामध्ये लहान बाळ जन्माला आलं तर चिवचा घास कावचा घास, मग चिवचं घर शेणाचं, कावचं घर मेणाचं, पाऊस येतो वाहून जातं घर, बरोबर. कालखंड बदलला, व्यक्ती बदलल्या, लोक बदलली, पण गोष्टीचा कथा सांगण्याचा जो बेस आहे, मुख्य आशय आहे, तोही बदलला नाही. म्हणून 1000 वर्ष झाली, 800-900 वर्ष होतील तर ह्या जसं चिवकावच्या आहेत तशा अनेक अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीमधून, त्या कथेमधून मानवी जीवनाचा वेध म्हणजे काय, मानवी जीवनामध्ये असणारे ज्या काही समस्या, अडचणी, चांगल्या गोष्टी आहेत, याचा पुढच्या पिढीला फायदा कसा होईल याचा आशय किंवा यातून कथा या वाङ्मय प्रकारातून आपल्याला माहिती देता येते. लक्षात आलं. 6 वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. पुढचं वैशिष्ट्य पहा. कथेचं पुढचं वैशिष्ट्य आहे श्रवण येतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. श्रवण म्हणजे ऐकणे, भाषण म्हणजे बोलणे, लेखन म्हणजे लिहिणे आणि वाचन म्हणजे वाचणे. मराठी भाषेच्या पायऱ्या आहेत ह्या: श्रवण, भाषण, वाचन, लेखन. आधी श्रवण, नंतर भाषण, नंतर वाचन, नंतर लेखन, बरोबर. लहान मूल जेव्हा एखादं भाषा बोलायला शिकतं तर ते आधी ऐकतं, नंतर ऐकलेलं थोड्या प्रमाणात बोलतं, बोललेलं लिहितं, लिहिलेलं वाचतं. श्रवण, वाचन, भाषण, लेखन ह्या 4 पायऱ्या आहेत. आणि कथेचं सादरीकरण करता येतं म्हणजे काय, जी कथा आहे ती सादर केली जाते. तुम्ही पु ल देशपांडेंच्या अनेक कथा आहेत, व.पु. काळेंच्या अनेक कथा आहेत, आप्पासाहेब खोतांच्या वेगवेगळ्या कथा आहेत, शंकरराव पाटलांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. तुम्ही युट्यूबला जर कथाकथन हा घटक टाकला, तुम्हाला एकापेक्षा एक अनेक सरस कथा सादरीकरण, कथाकथन केलेल्या कथा तुम्हाला ऐकता येतील. मी आता सांगितलेली जी नावं आहेत, आप्पासाहेब खोत, पु ल देशपांडे, द मा मिरासदार, त्यानंतर शंकरराव पाटील यांच्या ज्या कथा आहेत सादर केले जातात. जसं नाटक सादर केलं जातं तसं कथा सांगणे, कथन करणे, सादर केली जाते. त्या कोणकोणते प्रकार आहेत पहा. कथामाला असतात, बालक मेळावे असतात, बाल साहित्य संमेलन असतात. इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेख संग्रहांचे फारसे कथन होत नाही. कादंबऱ्यांचं वाचन होईल पण जेवढ्या प्रमाणात कथांचं होतं तेवढं नाटक, कादंबऱ्या, निबंध, लेख संग्रहांचं कथन होत नाही. पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळेमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये नित्य नियमाने घडत असते. लक्षात येत आहे. कथा या वाङ्मय प्रकाराचंच सादरीकरण होतं किंवा कथाकथन होतं. मग त्या या सगळ्या गोष्टी. आता कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्त ऐकणे, ही सांस्कृतिक देवाणघेवाण पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील. काय, कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे, मनापासून ती कथा सांगणे, ऐकणाऱ्याने ते एकचित्त, एकरूप होऊन ती कथा ऐकणे. अगदी पूर्वीपासून ही सांस्कृतिक देवघेव आहे. पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील. कितीही समाज बदलला, कितीही समाजामध्ये आधुनिकता आली, कितीही समाजामध्ये आधुनिक प्रसार माध्यमे जरी आली तरी कथा पूर्वीही सांगितली जात होती, आजही सांगितली जाते आणि उद्याही सांगितली जाईल. कशामुळे? या श्रवणतेमुळे. लक्षात आलं. आणि सादरीकरणामुळे हा वाङ्मय प्रकार पूर्वीही लोकप्रिय होता, आत्ताही आहे आणि भविष्यातही तो लोकप्रिय राहणार आहे. अशा प्रकारे हे आपण महत्वाचे काय पाहिले, कथेचे वैशिष्ट्य पाहिले. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत तुम्हाला आता माहित आहेत. मनोरंजन, सुसंस्कार, त्याचबरोबर अनुभव कथन असेल, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
कथा वाचकाची उत्कंठा वाढवते, कथेमध्ये सुसंस्कार होतात, कथा एककेंद्रीय असते, कथा भूतकाळात लिहिली जाते, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो आणि श्रवण येतात. हे झाले मुख्य घटक. पण हे जे काय आहेत कथेत, हे आहेत त्याचा सगळ्या ह्याचा सारांश आहे. कथेत कोणती तरी एक घटना खुलवून सांगितली जाते, कथेत पात्रांची संख्या मर्यादित असते, कथेची सुरुवात आकर्षक असते, शेवट परिणामकारक असतो, गरजेप्रमाणे प्रथम पुरुषी व तृतीय पुरुषी निवेदन पद्धतीचा वापर केला जातो, कथेचे रूप नेहमी लवचिक असते, गुंतागुंत, निर्घाट, उकल या अवस्थेतून कथा आकार घेते. कथानक, पात्र, वातावरण, निवेदन पद्धती, भाषा, मूल घटक व प्रबोधन आणि मनोरंजन हे कथेचे उद्देश आहे. कथेत घटना घडून गेलेल्या असतात म्हणून कथा भूतकाळात लिहितात. पात्र हा कथात्मक साहित्य कृतीचा एक महत्वाचा मूल घटक आहे. लघुता, एकाग्रता, एकात्मता ही कथेची 3 तत्वे आहेत. ठराविक काळानुसार काय झालेलं आहे, कथा कथेचे स्वरूप बदलत घेतले. जे आपण जे मुख्य 7 घटक पाहिलेले होते, कथेची वैशिष्ट्य पाहिलेली होती, त्या 7 घटकाचा हा सारांश असलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. अशा प्रकारे आपण कथा हा वाङ्मय प्रकाराचे काय पाहिलेले आहे, कथा वाङ्मय प्रकाराचे घटक पाहिलेले आहेत. कथा वाङ्मय प्रकाराची पूर्वपीठिका पाहिलेली आहे. कथा वाङ्मय प्रकाराच्या आजच्या तासाला आपण वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. आता उद्याच्या तासाला आपण सादरीकरण आणि ते काय होईल. उद्या कथा साहित्य प्रकार परिचय या ठिकाणी काय होईल, संपला, उद्या संपेल. प्रत्येकाने जे तुम्हाला PDF पाठवलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित काय करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे. उद्याच्या तासाला उद्या आपण हा संपू आणि त्याच्यानंतरच्या तासाला शोध ही जी कथा आहे त्या कथाच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ती कथा वाचायची आहे व्यवस्थित. त्यामध्ये कोणकोणती पात्र आहेत, स्वाध्याय काय आहे ते पाहायचं आहे. आपण उद्या नाही, उद्या आहे शुक्रवार, शनिवारी कथेला सुरुवात करू. उद्या पहिलं प्रकरण आपलं संपेल. तुम्हाला आज दोन्हीही PDF पाठवतो. ही एक PDF आहे ती पाठवतो, पुस्तकामध्ये आहेच, पण जर त्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तुमच्या त्या अवांतर वाचण्यासाठी. तुम्हाला जर काही शंका असेल तर 2 मिनिटं मी थांबतोय. तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये पाठवायच्या आहेत. आता लिहायच्या, हे जे आता PDF दिलेले आहेत, जर तुम्हाला बाकीच्या विषयाचं काही जास्त लेखन नसेल, बरोबर, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे सारांश रूपाने लिहू शकतो किंवा वाचन केल्यानंतर हे आपल्याला लक्षात राहील, तर लिहायची काही गरज नाही. पण उद्याच्या तासाला तुम्हाला मी काही स्वाध्याय देणार आहे. ते स्वाध्याय मात्र तुम्ही त्यातले पुस्तकातले बघून लिहायचे आहेत. शॉर्टमध्ये असतील स्वाध्याय, म्हणजे असे काय दिवसभर लिहावं लागणार नाही. काय मला जे महत्वाचं वाटत आहे ते तुम्हाला मी तिथं पाठवेल, तर ते तुम्ही एक हाताखालून जावं यासाठी काय करायचं आहे, त्याचं लिखाण करायचं आहे. अन्यथा ह्या ज्या काही मी PDF पाठवणार आहेत त्या उतरून वहीमध्ये अगदी ओळीच्या ओळी शुद्ध लेखन लिहिल्यासारखे लिहायचे नाहीत. फक्त ते वाचन करण्यासाठी माहीत असावं म्हणून तुम्हाला ते मी देणार आहे. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता, नाहीतर आपण लेक्चर थांबूया. ओके, थांबूया आपण. धन्यवाद.